नमस्कार. आज आपण मिरची भरून बनवणार आहोत. त्यासाठी बेसन पीठ घेतले 1 वाटी भाजून. त्याच्यात आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. बेसन आधी भाजून घ्यायचं, नंतरच त्याचा वापर करायचा. आता त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ. धना जिरा पावडर आहे ती टाकून घ्यायची. लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट थोडंसं जास्तच घ्यायचं, कारण ही मिरची जास्त तिखट नसते. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आणि मिरचीला आधी धुवून स्वच्छ आपण त्याला मधून कट करून घेतलेली आहे. तर मसाला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ. छान व्यवस्थित मिक्स करायचा. आणि छान मिक्स झाला की त्याच्यात 1 चमचा आपण तेल टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करायचं. त्याच्यामुळे काय होईल की आतलं स्टफिंग असतं ना मिरचीच्या, ते अजून छान भाजल्यानंतर मिरच्या खूप छान लागतं. असं पिटाळ लागत नाही, म्हणून तेल टाकायचं. आणि छान असं स्टफिंग शिजतंसुद्धा त्याच्यामुळं, तेलामुळं, म्हणून तेल टाकायचं आहे. आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ तेल टाकल्यानंतर. आणि मिरच्या तर धुवून कट करून ठेवलेल्याच आहेत. फक्त 10 मिनटात आपली मिरचीची झणझणीत अशी रेसिपी रेडी होईल. टिफिनला पण तुम्ही देऊ शकता, किंवा कधी छान अशी ज्वारीची भाकरी, आमटी आणि त्याच्यासंग तोंडी लावायला भरलेली मिरची खूप छान लागेल. आता कट करून घेतलेले आहेत. त्यातल्या काय बिया निघत असतील त्या काढून टाकायच्या. आणि नंतर मग अशा दाबून त्याच्यात मसाला भरायचा. व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा. तर अशा प्रकारेच आपण सर्व मिरच्या आपल्या भरून घेऊया. बेसन पीठ व्यवस्थित भरून घेतले का नाही, नंतर एक काम करायचं. एका वाटीत पाणी घ्यायचं आणि थोडंसं एका चमच्याने थोडंसं त्याच्यावर मिरचीवर टाकून घ्यायचं पाणी. बघू शकता मी भिजवून घेतले, ते दाखवायचं राहून गेलं तुम्हाला. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल पण छान गरम होऊ द्यायचं, नंतरच मिरच्या टाकायच्या. तेल व्यवस्थित गरम करायला ठेवलं होतं. तेल पण गरम झाले, मिरच्या टाकून घेऊ आणि अधूनमधून त्याला उलटून परतून घेऊ. त्याला छान असं परतून घेतलं आहे. अधूनमधून त्यात पाणी बिनी काय टाकायचं नाही, फक्त असंच परतून घ्यायचे. जी बाजू भाजली गेली तिला वर करायची आणि जी भाजली नाही तिला खाली करून घ्यायची. असं दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित परतून घ्यायचं. खूप टेस्टी आणि रुचकर आपली 10 मिनटात झणझणीत अशी मिरचीची भाजी रेडी होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं का आपल्याला पैसे लागत नाहीत. धन्यवाद.